आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिर्डीत स्वागत केलंय। आज अमित शहा साईबाबांच्या दर्शनानं दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। पुढे शहांच्या हस्ते विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर शहा लोणी इथे पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। त्यानंतर शहा लोणी बाजारतळ इथल्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। यासोबतच ते कोपरगाव इथल्या सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील। गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिर्डीतील हॉटेल सन्स अँड सँड यामध्ये चौघांची बैठक झाली। राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शहा यांनी माहिती घेतली आहे। पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण, मेट्रो 3 त्याबरोबरच इतर विकास प्रकल्पांच्या संदर्भामध्ये अमित शहांकडून आढावा घेण्यात आला आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं। जिथे भाजप सक्षम आहे तिथे स्वबळावर लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं नाईकांनी म्हटलंय। पालिकेच्या सर्व निवडणुका महायुती एकत्र लढवेल असं एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यामध्ये म्हटलेलं होतं। त्यावर गणेश नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान नाईकांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंनी देखील टीका केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वक्तव्य केली होती। महायुतीमध्ये जर त्या ठिकाणी निवडणूक लढवलं तर आनंदच आहे, पण मी स्पष्टपणे सांगतो, ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर गरज पडली तर स्वतंत्र लढण्याकरता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेन। काही अतृप्त आत्मे नवी मुंबईतील चुकीच्या पद्धतीने आमच्या नेत्यांविषयी काही स्टेटमेंट करत असतात। त्यांचं वय झालेलं हे आम्ही मान्य करतो। राजकारणामध्ये एखाद्याचा मत्सर असावा, एखाद्याबद्दल राग असावा, परंतु या स्तराला जर राग जात असेल तर ते चुकीचं आहे। गणेश नाईकांचा पुन्हा सोमवारी ठाण्यामध्ये जनता दरबार आहे। एकीकडे गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा जिथे भाजपची ताकद आहे तिथे स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा एकनाथ शिंदेंबद्दल बोलाल तर शिंदे शिवसेना शांत बसणार नाही असा गणेश नाईकांना इशारा दिलाय। मागील काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांची शिंदेंना डिवचणारी वक्तव्य ऐकायला मिळत होती। त्यावर आता शिंदे शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली असून गणेश नाईक यांना थेट इशारा देण्यात आलाय। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेली मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। मात्र या निवडणुकीमध्येही मतचोरीच्या आरोपांचा मुद्दा गाजणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईतील मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ 8 ते 10 दिवसांमध्ये सांगणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची चिन्ह आहेत। तुम्ही प्रत्येक मतदार यादी पहिली निवडणूक आयोगाकडे जाऊन मतदार यादी घ्या। प्रत्येक बूथ प्रमुखांना मी आता कंपल्सरी सांगणार की त्या खिशात मतदार यादी असलीच पाहिजे। आणि येता जाता नुसतं बघ काय वसंतराव तुमचं काय नाव, तुमच्या घरात किती, तुमच्याकडे काय नवीन मतदार आहेत, तुमच्याकडचे कोणी बाहेर गेलेले हे तपासू शकत नाही आपण। आता जे राहुल गांधींनी शोधलं आपण सुद्धा ते शोधतोय। एक 8 ते 10 दिवसामध्ये आपण त्याचं मुंबईमध्ये जे झाले ते तुम्हाला दाखवणार आहे। भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सर्वात मोठा आरोप केलाय। बेकायदा लोकांना मुंबईत वसवून शहराचा रंगच बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव असल्याचं गंभीर वक्तव्य अमित साटम यांनी एबीपी माझाच्या खास मुलाखतीमध्ये केलंय। बाहेरच्या लोकांना बनावट ओळखपत्र देऊन मतदार तयार करण्याचं मोठं षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती साटम यांच्या या आरोपांमुळे खळबळ माजण्याची शक्यता आहे। मतांच्या लांगुली चालनाकरता स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता उद्धव ठाकरे करत आहेत।
ह्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका आहे आणि ज्या प्रकारे पश्चिमी देशातली काही शहरं त्यांचा रंग बदललाय तसा मुंबई शहराचाही रंग बदलू शकतो आणि त्या रंग बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरेंचा सिंहाचा वाटा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं काही चर्चा आणि इतर विविध विषयांवरती एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी 7 वाजता नाशिकमध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शिवसेनेकडून मोर्चे बांधणी केली जाते. नाशिक कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी प्रयागराज कुंभमेळ्याचा अभ्यास केला. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, विभागीय प्रमुख, नाशिक जिल्हाधिकारी यांनी प्रयागराज इथं अभ्यास दौरा केला. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यामध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान, AI कॅमेरे, आखाडे, सोयी सुविधा आणि ग्राउंड कंट्रोल मॅनेजमेंट याबाबत जाणून घेतलं. त्याबरोबरच नाशिक कुंभमेळ्याला 1 कोटीपेक्षा जास्त लोक येणार असल्याची माहिती आहे. 3 मुहूर्ताला भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी अधिकचे 49 मुहूर्त हे देखील काढले जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज अमरावतीमध्ये पार पडणार आहे. संघाच्या कार्यक्रमाला कमलाताई गवईंना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीचं कारण देत कमलाताईंनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं पत्राद्वारे कळवलेलं आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता किरण नगर इथल्या श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानामध्ये हा कार्यक्रम कोण मुख्य अतिथी असणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. टीईटी परीक्षेविरोधात महाराष्ट्रातील शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. टीईटी परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षकांना बंधनकारक केल्यास 2013च्या आधी सेवेमध्ये लागलेल्या 5.5 लाख शिक्षकांना फटका बसणार आहे. 1 सप्टेंबरच्या टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्रातील शिक्षकांनी कडाडून विरोध केलाय. राज्य सरकारनं आपली भूमिका या संदर्भामध्ये जाहीर करण्याची मुंबई मुख्याध्यापक संघटनेची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यामुळे नाराज लक्ष्मण हाके आज जेजुरीमधून आंदोलनाची हाक देणार आहेत. लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसींचा मेळावा होणार आहे. ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावरती येण्याचं लक्ष्मण हाकेंनी आवाहन केलंय. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवरती मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जातीवादी लोकांचं ऐकू नये अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा जरांगेंनी दिलाय. आता कशासाठी बोलवले आम्हाला माहिती आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागेल. 1994चा GR रद्द करण्याची मनोज जरांगे यांची मागणी ही सकल मराठा समाजाची नसून आझाद मैदानावरती आपण मराठ्यांचं पानिपत केल्याचं लक्षात आल्यानंतर वैफल्यामधून आणि अज्ञातामधून अशी प्रकारची वक्तव्य ही केली जात आहेत. मराठा आंदोलक आणि समन्वयक संजय लाखे पाटील यांनी जरांगे पाटलांवरती आरोप केलाय. तर जे GR रद्द करण्याची मागणी करतायत त्यांनी स्वतः याचिका दाखल करा, मराठा समाजाला यात जोडू नका असं देखील त्यांनी म्हटलंय. पण दादांचं खोटं सांगण्यासाठी जो प्रयत्न होतोय त्यातून फ्रस्ट्रेशन वाढलंय आणि आता आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. 2 सप्टेंबरला मराठ्याचं आपण आझाद मैदानामध्ये पानिपत केलंय. ते लक्षात आल्यानंतर आता इतर जातीचं आरक्षण रद्द करा, त्या जातीचं काढा, त्या जातीचं काढा, त्या जातीचं काढा. मुंबईत ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सरकारकडून ओबीसी नेत्यांना मोर्चा न काढण्याची विनंती करण्यात आली होती, परंतु बैठकीमध्ये समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं ओबीसी नेते 10 ऑक्टोबरला होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चावरती ठाम आहेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा शासन निर्णय रद्द करावा अशी ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी आहे.
पुणे इथल्या नवले पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणी गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष पोलीस पथक आणि अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पुणे पोलिसांकडून गौतमीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलची कार ही टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली आहे. ही टोईंग व्हॅन कोणी आणली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी परिसरातील सगळे सीसीटीव्ही हे देखील तपासले जात आहेत. तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. पण अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही, अशी टीकाही रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवरती केली आहे. त्यावरती मला रोहित पवारांचं शिकवण्याची वेळ आलेली नाही. आम्हाला प्रत्येक वेळेस ढोल वाजवण्याची सवय नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. ते रोहित पवारला काय कालनंद आहे, लय नेता व्हायला लागला. जरा तरी स्वतःची पद सांभाळून रागे रे बाबा. काय म्हणाला, मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं हे काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीतच होती. मागचा काचेचा पडदा बंद होता. रिक्षा चालकाची मुलगी अपर्णा मरगळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली असून जर गौतमी गाडीत नव्हती तर त्याचं सीसीटीव्ही पोलिसांनी दाखवावं, अशी मागणी अपर्णा हिनं केली आहे. साक्षीदारांव्यतिरिक्त दुसरा कोणताही पुरावा आता त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे माझा हा पूर्ण संशय आहे, मॅडम त्या गाडीत होत्या आणि तो आरोपीही बदललेला आहे. ज्या दिवशी माझ्या समोर सगळे पुरावे स्पष्टपणे येतील, मी त्याची मागणी केलेली आहे, निवेदन केलेले आहे, लिखित निवेदन केलेले आहे, त्या दिवशी मी हे म्हणणं सोडून देईल आणि प्रशासनावर पूर्णपणे अंधळा विश्वास ठेवून आम्ही त्यांना ते जे तपास करतात त्या पूर्ण तपासाला पाठिंबा देऊ. दरम्यान रोहित पवारांच्या आसपास सगळे मकोकामधील गुंड असतात. निलेश घायवळ कोणाचा जोडीदार आहे, असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय. नाही ते नंतर बघू. याचा दोस्त आहे ना, ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड, किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत. तुम्ही सगळे शूटिंग काढा या 2-3 वर्षामधले. त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात, किती मर्डर केलेली लोक फिरतात, त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. चंद्रकांत दादा काय भूमिका घ्यायची ते घेतील, ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही. एका सुतगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झालाय, ते करतील व्यवस्थितपणे. बीडच्या परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला येत्या 21 ऑक्टोबरला 2 वर्ष पूर्ण होतील. मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी मोकाट असून एसआयटीच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग केला खरा, पण अजूनही आरोपींचा शोध लावण्यामध्ये एसआयटी टीम ही स्पेशल अपयशी ठरली आहे. तर तपास संथ गतीनं होत असल्यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुन्हा एकदा मागणी केली आहे. अपहरण प्रकरणातील आरोपी दिलीप खेडकरचा जामीन बेलापूर कोर्टानं फेटाळलाय. सोमवारी यावरती सुनावणी होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी ट्रकमधील क्लीनरचं अपहरण केल्याप्रकरणी दिलीप खेडकर फरार आहे. खंडणी, पुरावे नष्ट करणे याबाबत आदी गंभीर गुन्हे दिलीप खेडकरवरती दाखल आहेत. दरम्यान अपहरण केसमधील 6 आरोपी असलेल्या मनोरमा खेडकरला जामीन देखील मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. अलिबागमधील मयेकरवाडा इथं हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर अलिबाग पोलिसांनी या घटनास्थळावर जाऊन धाड टाकली. या कारवाईमध्ये 4 लाखांपेक्षा अधिक रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या, तर अधिक तपासामध्ये एकूण 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला अटक करण्यात आली आहे. मीरा रोड पूर्वेची जेपी नॉर्थ गार्डनर सिटी इथं बंदर आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. या सोसायटीमध्ये 30 सप्टेंबरला गरबा सुरू असताना
अंडे फेकल्यामुळे वाद निर्माण झाला होता। यामध्ये सोसायटीतली रहिवाशी मोहसिन खान याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केलेली नव्हती। नितेश राणे यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मोहसिन खानवरती आगपाखड केली। त्यानंतर बॅरिस्टा क्लब हाऊस इथली पत्रकार परिषद घेतली। इतर राजकीय प्रश्नांना उत्तर देणं नितेश राणे यांनी टाळलेलं आहे। नागपुरात मेंदू ज्वर सदृश संशयित आजारानं मृत बालकांचा अधिकृत आकडा 10 वरती पोहोचलेला आहे। 10 पैकी 5 मृत बालक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील असून ते नागपुरात उपचारासाठी आलेले होते, तर उर्वरित 5 बालक मध्य प्रदेशामधून नागपुरात उपचारासाठी आलेले होते। दरम्यान या बालकांच्या मृत्यूचं गूढ हे अजूनही कायम आहे, कारण त्यांचे मृत्यू अॅक्यूट इन्फेसायटिस सिंड्रोम यामुळे झाल्याचा संशय असताना त्या संदर्भामधील विविध टेस्ट निगेटिव्ह आल्याची देखील माहिती आहे। चे मुख्य आजार आहे, जसं जॅपनीज एन्सेफॅलायटिस, त्याच्यानंतर मग चंदीपुरा, त्याच्यानंतर हर्पेक्स सिम्प्लेक्स व्हायरस आणि इतर सुद्धा व्हायरस, ते सगळेच्या सगळे निगेटिव्ह आलेले आहे। म्हणजे आपण ॲट प्रेझेंट आता हे जॅपनीज ॲक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोमचे पेशंट आहे की नाही याबद्दल अजूनही क्ल्यू मिळालेला नाही, क्वेश्चन मार्कच आहे। त्यामुळे आपण आता याला डेझिग्नेट नाही करू शकत की एईएसच्या हे डेथ आहे किंवा केसेस आहे। रायगड जिल्ह्यातील माणगावात गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या मायलेकी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात। बचाव पथकानं आईला सुखरूप बाहेर काढलं, मात्र मुलगी पाण्यामध्ये वाहून गेल्यानं तिचा मृत्यू झालाय। शोध मोहीम करून मुलीचा मृतदेह हा बाहेर काढण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव पाहायला मिळाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती वैयक्तिक टीका केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी समर्थक हे संतप्त झाले। आमदार दळवी यांचे भाचे आणि युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा 20 ते 25 गाड्यांसह महाड शहरामध्ये दाखल झाला। यावेळी दळवींच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुख यांना थेट इशारा दिलाय, राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवावरून शिंदेचे नेते रामदास कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा दुसरा अंक पाहायला मिळाला। रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। त्यावरती बाळासाहेबांचा पार्थिव 2 दिवस मातोश्रीवर का ठेवलं होतं याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं रामदास कदमांनी सांगितलंय। रामदास कदमांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या आरोपांनंतर ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदमांवरती गंभीर आरोप केले। 1993 साली रामदास कदम यांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं असा गंभीर आरोप परबांनी केलाय। तर या प्रकरणामध्ये रामदास कदमांनी स्पष्टीकरण द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अन्यथा आम्ही साक्षीदार उभे करायला तयार आहोत, असा थेट इशारा परबांनी दिलाय। अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्को टेस्ट मध्ये आलं पाहिजे। आम्ही इज्जत घेऊन बसलोय। तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाहीये, आणि असाल तर सांगा। किंवा हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्यात, मी न्यायालयात गेल्याचं राहणार नाही। तो दाखवीन मी आता, मला दाखवीन। दरम्यान रामदास कदमांच्या पुतळ्यानं आत्महत्या का केली त्याचा गृहमंत्री योगेश कदम यांनी शोध घ्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली। तर आमच्या लेखी रामदास कदम यांची किंमत 0 झाली असून त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं अनिल परबांनी म्हटलंय। तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे। ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे। त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे।
घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा. अनिल परबांनी पुतण्यावरून केलेल्या आरोपांचं रामदास कदम यांनी खंडन केलंय. कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली हे परबांनी सांगावं, नाहीतर आपणही न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही. महाराष्ट्राला फसवतोय, आमची बदनामी करून चाललंय. वह्या उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, स्वतः बोलायचं नाही, इतकारे पुढे पटवायचं. आम्हाला माहिती आहे. तर कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग म्हणा, एकदा नाव सांग, त्याचं नाव सांग ना. ते सगळ्याचं खोटं आणि चांगला तुम्ही मला बोललात तर मी आता पत्रकार परिषदेचे काढीन आणि या सगळ्या बाबी होती मी न्यायालयात जाईल. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला होता असा प्रश्न विचारत रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं आव्हान दिलेलं होतं. यासोबत ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका देखील केलेली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदमांच्या आरोपावरती जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र आपल्याकडे आहे, आपणच त्या मृत्यूपत्राचे ट्रस्टी आहोत अशी माहिती परबांनी दिली आहे. त्यामुळे अडचण आल्यास कोर्टात जा असं आज थेट आव्हान करा असं अनिल परब यांनी दिलेलं आहे. मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना, मी साक्षीदार आहे. पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी कोकाटेंसमोर व्यथा मांडल्या. पीक विमा काढण्याची सुरुवात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत असते, मात्र पीक विमा जुलैमध्ये सुरू करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. कोकाटे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत तात्काळ पीक विमा संदर्भामध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन दिलंय. मे महिन्यात अतिवृष्टी झाली तेव्हा शेतकऱ्याचे जवळपास 2.25 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यानंतर 2,500 नुकसान भरपाई आल्यानं शेतकरी आक्रमक झालाय. हेच पैसे आम्ही कृषी मंत्र्यांना देणार असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील सुमित निंबाळकर यांना ही मदत आली आहे, तर इतर शेतकऱ्यांना अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. जर आम्हाला मदत करायची असेल तर भरीव स्वरूपाची करा, अन्यथा शेतकऱ्यांची थट्टा करू नका अशी शेतकऱ्यांची भावना आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबरपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ग्रामसभा गावागावामध्ये बैठका घेतल्या जातील. 8 ऑक्टोबरला प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येतील, तर 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाईल. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे अनेक पिकंही मातीमोल झाली. याच पार्श्वभूमीवरती मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाडा दौरा करणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी हा दौरा करणार असून लातूर, धाराशिव आणि सोलापूर इथल्या शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांची मदत ही मनसे पक्षातर्फे करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. यासाठी सध्या जय्यत अशी तयारी सुरू आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला 50,000पेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यासाठी भव्य मंडप हा देखील उभारला जातोय. केंद्राकडून यूपीआयनं टोल भरणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा दिलाय. आता फास्टॅग नसेल तर टोल नाक्यावरती दुप्पटचे पैसे भरण्याच्या नियमामध्ये केंद्राकडून बदल करण्यात आलाय. 15 नोव्हेंबरपासून यूपीआयनं टोल भराल तर आता दुपटीचा भुर्दंड न देता फक्त 25% जास्त दर आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 96 टोल नाक्यांवरती याचा फायदा होणार असून नागरिकांना ऑनलाईन पेमेंट करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
सांगलीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकरांचा जीवन गौरव पुरस्कार आणि नागरी सत्कारानं सन्मान करण्यात आला. आभाळमाया फाउंडेशन आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं हा सन्मान करण्यात आला. यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे यांच्या उपस्थितीमध्ये हा जीवन गौरव आणि नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी तारा भवाळकर लिखित औडक चौडक कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा देखील या निमित्तानं पार पडला. लातूरमधील जळकोट जिल्ह्यातील तिरुकामधील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पूल खचलाय. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून उदगीर, घोडसी, तिरुका, जळकोट या मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तिरू नदीला आलेल्या महापुराचा या पुलाच्या भागाखालील माती वाहून गेल्यामुळे पुलाच्या मध्यभागी सुमारे 10 फूट खोल भगदाड पडलं. त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद ठेवण्यात आलेली असून या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. बीडच्या केजमधील दैठणा बहुला गावांना जोडणारा पूल मांजरा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेला होता. गेल्या 15 दिवसांपासून या पुलावरची वाहतूक बंद होती. याबाबतची बातमी एबीपी माझानं दाखवताच पुलाची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे दैठणा बहुल या गावांमधील वाहतूक ही पुन्हा एकदा सुरू झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन काही दिवसांवरती येऊन ठेपलंय. मात्र बंदी असतानाही धावपट्टीपासून अवघ्या 3 किलोमीटर परिसरामध्ये खुलेआम प्राण्यांची कत्तल सुरू आहे. 15 किलोमीटरपर्यंत उघड्यावरती प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी आहे. मात्र सिडकोकडून उल्वे परिसरातील चिकन मटण मच्छी सेंटरवरती योग्य कारवाई होत नसल्यामुळे अनधिकृत कत्तलखाने हे थाटलेले आहेत. यामुळे आता कारवाई करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबणार.